समाजाचे टोमणे हे आपल्याला कमजोर करण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी वापरले. हजारो अडचणी आल्या तिने आपले अस्तित्व निर्माण केले. कोण होती ती? साध्या काळ्या कलरची, काळ्या स्किन टोनची. तिला प्रत्येकाने लहानपणापासूनच टोमणे मारून खचविण्याचा प्रयत्न केला. तिला प्रत्येक वेळी हा खालच्या दर्जाचा दर्जा दिला. आजची गोष्ट ही फक्त साधनाचीच नाही, तशा हजारो व्यक्तींची आहे, हजारो मुलींची आहे, महिलांची आहे. आजच्या समाजामध्ये अशा घटना अजूनही घडत आहेत. त्याचे कारण आहे काळा कलर. मुलींना या बाबतीत लहानपणापासूनच तोंड द्यावं लागतं, कारण अजूनही समाजामध्ये काळ्या कलरच्या मुलींना समाज हा वेगळ्या नजरेनेच बघतो. साधनाचा जन्म एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. जन्माला आली तेव्हा घरात पेढे किंवा जिलेबी घेतली, कारण तिचा रंग. ती आजी नेहमी म्हणायची, एटी मुलगी झाली आणि तीही काळ्या कलरची. सर्व घरामध्ये नाखुश होते. नानाचा आनंद नव्हता. शेष दिवस साधना ही 10 वर्षाची. तेव्हापासूनच तिला ऐकू यायला लागले की हिच्या लग्नाचे काय करायचे. लहानपणापासूनच साधनाला तिच्या घरात आणि समाजात एक वेगळीच वागणूक मिळत. तिची चुलत बहीण गोऱ्या स्किन टोनची होती. तिचे सगळे लाड सर्वजण पुरवायचे, नवीन कपडे घ्यायचे, पण साधनाला मात्र नेहमीच दुर्लक्षित केले जायचे. साधना मोठी झाल्यानंतर लग्न असो किंवा बर्थडे असो वा कुठलाही समारंभ असो, तिथे जाण्यासाठी तिच्यासाठी एका शिक्षेसारखे होते. कारण प्रत्येक नातेवाईकाच्या कार्यक्रमात सर्व महिला हे तिच्या आईला म्हणायच्या, तिच्या अंगावर बेसन आणि हळद. तिचे लग्न कसे होणार आणि लग्न करताना खूप मोठा मजा. त्यामध्ये तिला अनकम्फर्टेबल वाटत. तरीही तिला कोणी घरगुती उपाय सांगायचे तर कोणी फेअरनेस क्रीम लावायला सांगायचे. नाही अशा समोर उभी राहून असं तास उभी राहायची. स्वतःला बघायची आणि रडायची, देवा मला काळी का बनवलंस, मला काळा कलरच का दिला. असे दिवस निघून जात. बघता बघता 18 वर्षाची झाल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊ. कॉलेजमध्ये मुली साधनाबरोबर बेंचवर बसायला जे मुलींनी ओपन नाव सुद्धा पाडले. मी तिला काळी म्हणायचे, कोणी तिला तिचा हा त्रास आणखी वाढत गेला. कॉलेजमध्ये अॅन्युअल फंक्शन मध्ये सहभागी व्हायची तिची खूप इच्छा होती आणि तिला अभिनय करायलाही खूप आवडेल. तरीही तिला मुख्य भूमिका देण्यास सर्वांनी नकार दिला. दिग्दर्शकाने स्पष्ट सांगितले, तुझा रंग स्टेजवर चांगला दिसणार नाही. मुलीच्या मागच्या बाजूने उभी राहून अभिनय करू शकतेस. सोशल मीडियाच्या काळात ज्या कॉलेजमधील मुली सर्व फोटो काढायचे. साधना या सर्व गोष्टींपासून दूर पडायची. हे सर्व बघून ती सतत आतून तुटत होती. तिने या सर्व समाजाच्या टोमण्यांमुळे स्वतःला खोलीत बंद करून बोलतात ना, प्रत्येक आईला स्वतःच मोल हे सांगायचं. तसेच साधना पूर्णपणे खचून गेली, पण तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आईने साधनाला जवळ घेतले आणि सांगितले की लोक तुझ्या रंगावर बोलतात ना, तुला कमी समजतात ना, तू स्वतःला एवढं मजबूत कर, उद्या चालून लोकांनी तुझा रंग नाही तुझे सक्सेस बघितले पाहिजे. आईच्या या शब्दांनी साधनाच्या मनात एक नवी दिशा निर्माण झाली. तिने रडणं बंद केले आणि तेव्हापासून तिने पुस्तकांना आपले चित्र बनवले. साधनाने तिच्या कॉलेजमधील लायब्ररीचा सहारा घेतला. तेच तिची भेट एका प्राध्यापकांसोबत झाली. त्यांनी तिला खूप गाईडन्स केले, स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. या सर्वांचा साधनांवर चांगला परिणाम झाला. तिने ठरविले की आता एकच अधिकारी बनवूनच दाखवायचे आणि समाजाची ही घाणेरडी मानसिकता बदलूनच टाकायची. तिने अभ्यासावर खूप फोकस करायला चालू. तिला नातेवाईक अजून तिच्या रंगावरून टोमणे मारतच होते. त्या घरच्यांना सुद्धा या सर्वांचे टोमणे ऐकावे लागायचे.
मुलगी खूप काळी आहे, अगोदरच हिला मुलगा मिळणार नाही, हिला मुलगा बघायला खूप वेळ लागेल, लग्न सोडून हिला का शिकवताय? साधनाने या सर्व गोष्टींवर तसा पडदा टाकलेला. से दिवसेंदिवस जात होते. साधना ही तिचे प्रयत्न करणे थांबवत नव्हती. ती आणखी जिद्दीने अभ्यास करू लागली होती आणि काही वर्षानंतरच तिच्या कठोर परिश्रमाचे फळ तिच्या जवळ आले होते. तिचा MPSCचा निकाल लागला होता आणि साधना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर झाली. उपजिल्हाधिकारी झाली. म्हणजे देवपूर. बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्या नातेवाईकांनी तिला कधीही जवळ घेतले नव्हते, त्यास तिच्या घरी येऊन तिचा सत्कार करायला आली. ज्या आजीने तिच्या जन्मताच नाराज होती, ती आज रडत साधनाची नजर काढत. तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत होते. तेव्हाच तिच्या सत्कारासाठी पूर्ण जिल्हा गोळा झालेला होता. साधनाने आई हातात घेतला आणि शांतपणे म्हणाली, माझा रंग काळा आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे, कारण याच रंगाने मला ओळख दिली, मला जिद्दीने लढायला शिकवले. त्यांनी मला लहानपणापासून टोमणे मारले. सर्वांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्या अशा वागण्यामुळे मला आणखी एका जिद्दीने लढायची नवी ताकद मिळाली. मला सर्व समाजाला एवढंच सांगायचे आहे, मुलीचे सौंदर्य तिच्या रंगात नसते, तिच्या विचारांमध्ये असते आणि स्वाभिमानात असते. कारण काळी मातीच या देशाला अन्न देते आणि काळी ढगच पाऊस देते. सर्व समाजाने विसरू नये. साधनाच्या या सर्व भाषणांमुळे टाळ्यांचा कडकडाट उठला. तिने केवळ स्वतःचे आयुष्यच बदलले नव्हते, तर तिच्यासारख्या हजारो काळ्या मुलींना जगण्याची आणि लढण्याची एक नवी आशा दिली होती. अशा प्रकारे साधनाने तिची एक नवी ओळख निर्माण केली होती. तुमच्या पण आजूबाजूला काळ्या स्किन टोनच्या मुली असतील तर त्यांना पाठिंबा द्या आणि आपला समाज सुशिक्षित करा.